मंडळी, सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण मका आणि ब्रेडपासून एक झटपट रेसिपी बनवणार आहोत, तर ती म्हणजे मका टोस्ट सँडविच। चला तर मग सुरू करू। नमस्कार मंडळी, शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। चला तर मग सुरू करू। इथे आपण गॅस चालू करून घेतलेला आहे, त्याच्यावर एक कढई ठेवली आणि आता या कढईमध्ये आपल्याला हे 2 माप तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल थोडंसं गरम होऊ देऊ। आता इथे तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये हा एक कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे। आता कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे। आता त्याच्यामध्ये इथे आपण 4-5 हिरव्या मिरच्या, आलं आणि थोडंसं मीठ टाकून हे वाटून घेतलेलं आहे। आता त्याच्यात टाकून मिक्स करून घेऊ। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये इथे 1 चमचा काळी मिरी पूड आहे, टाकून घ्यायची, परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये इथे उकडलेले मक्याचे दाणे 1 वाटी घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले आहेत। आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ। आता ह्याला परतून घेऊ। आता त्याच्यामध्ये मुठभर चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्यायची, परतून घेऊ। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता ह्याला हलवून मिक्स करून घेऊ। ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे परतून झालेला आहे। आता हे ताटामध्ये काढून थंड करून घेऊ। आता आपलं मक्याचं सारण थंड होत आहे। आता आपण सँडविचसाठी जी लागणारी चटणी आहे ती बनवून घेणार आहोत। तर इथे 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ, मुठभर चिरलेली कोथिंबीर हे टाकून आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे। आता इथे आपली हिरवी चटणी वाटून झालेली आहे। इथे आपण 6 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। आता ह्या ब्रेडच्या आपण कडा कापून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे कडा व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे दुसऱ्याही ब्रेडच्या कडा कापून घेऊ। आता इथे सर्व ब्रेडच्या कडा कापून झालेल्या आहेत। तर ह्या ब्रेडच्या कडा तुम्ही उन्हामध्ये वाळवून ह्याचे ब्रेड क्रम्स बनवून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता। कधी आपण कटलेट वगैरे बनवताना हे आपल्याला उपयोगी येतं। आता इथे आपण हे मक्याचं सारण थंड करून घेतलेलं आहे। आता इथे आपण एक ब्रेडचे स्लाइस घेतलेला आहे, त्याच्यावर आपण जी हिरवी चटणी बनवलेली आहे ती लावून घ्यायची। ह्याच्यावर हिरवी चटणी लावून अशी पसरवून घ्यायची। आता ह्याच्यावर हे मक्याचं सारण भरून घ्यायचं आहे, हे सुद्धा असं पसरवून घ्यायचं। हा एकदम टेस्टी आणि झटपट नाश्ता आहे। तुम्ही कोणत्याही वेळेला हा पदार्थ बनवून खाऊ शकता। तरी ते मक्याचं सारण लावून झालेलं आहे। आता ह्याच्यावर हा थोडासा चाट मसाला भुरभरायचा आहे आणि हा दुसरा ब्रेडचा स्लाइस ह्याच्यावर ठेवून दाबून घ्यायचा आहे। आता अशाच प्रकारे दुसरेही सँडविच असंच बनवून घेऊ। आता इथे ब्रेडच्या स्लाइसमध्ये सर्व सारण भरून झालेलं आहे। आता आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्यावर तवा ठेवून घ्यायचा। आता इथे तवा गरम झालेला आहे, तव्याला तेल लावून घेऊ आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे।
आता हा भरलेला ब्रेडचे स्लाइस ह्याच्यावर ठेवून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आता गॅस थोडा वाढवायचा आहे. आता आपण हे पलटवून घेऊ. आता दाबून शेकून घ्यायचं आहे. आता याला वरून तेल लावून घ्यायचं आणि दाबून शेकून घ्यायचं आहे. आता हे पलटून घेऊ आणि या बाजूला सध्या तेल लावून घ्यायचं आहे. आता याला दोन्ही बाजूकडून चांगलं शेकून घ्यायचं. तर इथे दोन्ही बाजूंनी सँडविच शेकून झालेलं आहे. आता ताटामध्ये काढून घेऊ. तरी बघा एकदम मस्त दिसत आहेत आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागतात. तर इथे आपलं टोस्ट कॉर्न सँडविच तयार आहे. अशाच प्रकारे आपण दुसरेही असेच तव्यावर तेल टाकून शेकून घेऊ. तर इथे आपले टोस्ट कॉर्न सँडविच बनवून तयार आहेत. ते तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसतेही खाल्ले तरी एकदम छान लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे हे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.